तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। ऑपरेशन प्रहार अंतर्गत उरळ पोलिसांनी अवैध गोवंशीय मांसाची वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत 2 आरोपींना अटक केली। 19 जुलै 2026 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारंजा रमजानपूर फाटा व हाता फाटा येथे नाकाबंदी करून ही कारवाई करण्यात आली। पहिल्या कारवाईत पंचगव्हाण तालुका तेल्हारा येथील गुलाम रसूल गुलाम हुसेन व 29 वर्ष याच्याकडून 70 किलो गोवंशीय मांसासह सुमारे ₹94,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तर दुसऱ्या कारवाईत हातरुण तालुका बाळापूर येथील अब्दुल रहीम अब्दुल रहमान वय 32 वर्ष याच्याकडून 65 किलो गोवंशीय मांसासह ₹93,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। या दोन्ही कारवायांमध्ये एकूण ₹1.87 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 तसेच संबंधित कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक रेड्डी व उपविभागीय पोलीस अधिकारी पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार जनार्दन खंडेराव, पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुखाडे यांच्या पथकाने केली। MCN न्यूज मराठी करिता काझी मेहंदी हसन, बाळापूर।